विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची अखेर दिलजमाई। काँग्रेसकडून नारायण राणे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। भारतीय जनता पार्टीने जवळपास ठरवलेलं आहे की आम्ही एकटं लढवणार आहोत। शिवसेनेने अनेकदा जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढवणार आहोत। त्यामुळे अलायन्स होईल असं आता मला काही वाटत नाही की निवडणुका अगदी जवळ येत चाललेल्या आहेत। मुंबई पालिकेत युती नाहीच, IVN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट। अशा रूपाने बेछूट आरोप केल्यापेक्षा यामध्ये आता त्यांनी पुरावे जमा केलेच असतील। मी इन्कम टॅक्स भरतो, आज नाही, माझी जमीन आहे, तिने पाहिली, आता त्यातनं काय अर्थ काढतायत हे मी उत्सुकतेनं जाणून घ्यायला, म्हणजे माझी उत्सुकता जाणून घेतोय मी याच्यावर काय करणार। अंजली दमानियांच्या पुढल्या आरोपांची मी वाट बघतो, एकनाथ खडसेंचं विरोधकांना आव्हान। नमो टी स्टॉल प्रकरणावरून भाजपचा यू टर्न, भाजपची अधिकृत संकल्पना नसल्याचं आशिष शेलारांचं स्पष्टीकरण। डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 13 वर, दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल महिन्याभरात येणार। जी व्यक्ती कधीच काश्मीरमध्ये राहिली नाही त्या व्यक्तीनं काश्मीरी पंडितांसाठी लढा सुरू केला। नसरुद्दीन शहांची अनुपम खेरवर सडकून टीका। आणि मेघालयमध्ये दिसली पंतप्रधान मोदींची दुसरी बाजू, स्थानिकांबरोबर वाजवले ड्रम्स।